नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये कृषी विभागामध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 30,000 ते 42,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघंही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमची या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, इतर पात्रता तुमची काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केंद्र पुणे यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे यंग प्रोफेशनल 2 या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। MSc ॲग्री तुमचं झालेलं असेल किंवा हॉर्टिकल्चरमध्ये झालेलं असेल किंवा MSc ॲग्री इन प्लांट बायोकेमिस्ट्री झालेलं असेल, 4 वर्षापर्यंतचं BSc डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 42,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे यंग प्रोफेशनल 1 या पदासाठी एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। BSc ॲग्रिकल्चर तुमचं झालेलं असेल किंवा BTech फूड टेक्नॉलॉजी झालेलं असेल किंवा BTech ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी झालेलं असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 30,000 रुपये पर मंथ वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। सिलेक्शन जे आहे तुमचं या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। ऑनलाईन मुलाखत तुमची या ठिकाणी घेतली जाणार आहे। वयमर्यादा जी आहे तुम्हाला 21 ते 45 वर्षापर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अर्ज जे आहेत आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे। त्यासाठीचा ॲप्लिकेशन फॉर्म अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।